21 मे रोजी मुंबई लोकसभा निवडणूक बंदोबस्त संपल्यावर अर्नाळा आगरची बस क्रमांक MS14BT 3882 ज्यामध्ये अकोला जिल्ह्याचे मूर्तिजापूर होमगार्ड पथकचे 26 होमगार्ड जवान परतीच्या प्रवासात जळगाव जिल्ह्यातील मलकापूर येथे पूल पार करून अगदी जवळच 100 मीटर पुढे दारूच्या नशेत असलेल्या बस चालकाने बसची रस्त्याच्या डिवायडरला धडक मारून चालक हा खाली पडला व बसचा अपघात झाला। यामध्ये असणारे 26 पैकी बरेच जवान जखमी झाले होते। त्यापैकी 3 जणांना गंभीर दुखापत झाली होती। संतोष गणोजे 943 यांच्या पायाला गंभीर स्वरूपाची जखम झाली व खासगी हॉस्पिटलला इलाज सुरू आहे। त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाली आहे, परंतु अद्यापर्यंत त्यांना कोणीच अधिकारी भेटीला आलेला नाही किंवा त्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ होमगार्ड संघटना यांच्याकडून काहीच विचारणा करण्यात आली नाही किंवा काही आर्थिक मदत सुद्धा मिळाली नाही व होमगार्ड जवानांचा HDFC बँक मध्ये विमा आहे, परंतु त्यांचे तीही रक्कम मिळाली नाही। संतोष गणोजे घरचा करता असल्यामुळे त्यांचा रोजगार थांबला आहे। त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यांची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागत आहे। होमगार्ड हा आपल्या वेळेतला वेळ काढून संकटाच्या वेळी शासनाला मदत करतो, परंतु आज या होमगार्डवर अशी परिस्थिती आली तर शासन मात्र त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे। संतोष गणोजे यांना शासन किंवा परिवहन मंडळ HDFC बँक कडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केलेली आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोला मधून संजय उमक यांची रिपोर्ट।